हेलो एवरीबॉडी, क्या हालचाल हमारे प्यारे प्यारे 10वीं के छात्र, 10वीं के दोस्त। अभी अभी हमारे पास एसएससी के फॉर्म फिलिंग की नोटिफिकेशन आ चुकी है। यस, ये गुड न्यूज ही है और साथ साथ भी हमारे पास बर्डन में आने वाला है, क्योंकि अभी से सिर्फ हमारे पास 6 महीने बाकी है। यानी कि अगर कुल मिला के मान के तो 5.5 महीने ही हमारे पास बाकी है और फिर हमारे होने वाले हैं स्टेट बोर्ड के एसएससी बोर्ड पेपर शुरू होने वाले हैं और इसी वजह से हम यहां पर फॉर्म फिलिंग करना स्टार्ट होने वाली है। तो अभी हम है हमारे ऑफिशियल वेबसाइट के ऊपर। आप सबको पता होगा, ये महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल पुणे की वेबसाइट है। यहां पर अगर हम नोटिफिकेशंस के ऊपर ऑन करते हैं तो नोटिफिकेशन में एक पीडीएफ अवेलेबल हो चुका है, जहां पर लिखा है माध्यमिक शालांत प्रमाणपत्र यानी एसएससी 10वी फेब्रुवारी मार्च 2026। बघा, परत एकदा सांगतोय, म्हणजे याचा अर्थ यावर्षी फेब्रुवारी मध्ये परीक्षा होण्याच्या जास्त चान्सेस आहेत, म्हणजे आपल्या परीक्षा ह्या लवकर होण्याच्या चान्सेस आहेत। पण परत एकदा सांगतोय, आपल्याकडे अजून जास्त वेळ राहिलेला नाहीये। तुम्ही जर वेदांत महाराष्ट्र 9th 10th चॅनलवर प्रवीण सरांचे विद्यार्थी असाल तर आपली स्कॉलर बॅच आलेली आहे, आता जॉईन करा आणि स्कॉलर बॅचच्या माध्यमातून एसएससी बोर्डाचा अभ्यास सुरू करा। यस, चला बघा पुढे बघूयात आपण। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे आवेदन पत्र भरणे सुरू झालेले आहे आणि ही जी जाहीर प्रकटन आहे ते आपल्याकडे डाउनलोड केलेलं आहे। बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षेचे आवेदन पत्र सादर करावयाच्या तारखाबाबत। आता आपल्याला तारखा कोणत्या आलेल्या आहेत, फीस किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। बघा, तारखा काय आहेत तर तारीख आहे नियमित शुल्क म्हणजे काय तर ऍक्च्युअल फीस सोबत 15 सप्टेंबर 2025 पासून ते 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत। म्हणजे जवळपास आपल्याकडे 20 दिवसाचा कालावधी आहे। आता या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत का तर मुळीच नाही, तर आपल्याला आपल्या शाळेमधूनच फॉर्म भरायचे आहेत। मात्र शाळेमधून फॉर्म भरत असताना हा फॉर्म कोण कोण भरू शकतं तर हा फॉर्म शाळेमध्ये 10वी मध्ये शिकणारे विद्यार्थी भरू शकतात, किंवा बाह्य विद्यार्थी ज्यांना 10वीची परीक्षा द्यायची आहे ते भरू शकतात, किंवा आयटीआयचे विद्यार्थी ज्यांना 10वीची परीक्षा द्यायची आहे ते विद्यार्थी सुद्धा इथे भरू शकतात। बरोबर आहे, यस है ना, सगळ्या गोष्टी इथे भरू शकतात। तो फॉर्म कुणी भरायचा आहे तर तो फॉर्म आपल्या शाळेने भरायचा आहे यू डायसचा मदत घेऊन। यू डायस हा आपला एक नंबर असतो जो प्रत्येक विद्यार्थ्याला असतो, त्याची माहिती घेऊन त्याच्या मदतीने हा फॉर्म भरायचा आहे। आता आपल्याला याच्यामध्ये कोणताही रोल आपला नाही फॉर्म भरत असताना, लक्षात ठेवा। मात्र फीस वेळेवर जमा करणं ही आपली जबाबदारी आहे, म्हणून आपल्या 10वी बोर्डाची फीस आपल्या शाळेकडे जमा करायची आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। बघा, मी नवीन पेजवर घेऊन जातोय। पहिली गोष्ट, आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे। पहिली गोष्ट, आपल्याला जी बोर्डाची फीस आहे तीच फीस शाळेला द्यायची आहे। बऱ्याच ठिकाणी शाळा एक्स्ट्रा फीस देतात, हे ना, एक्स्ट्रा फीस घेतात, तर आपल्याला फक्त एक्झामची फीस द्यायची आहे। लक्षात ठेवा, एक्स्ट्रा फीस जर कोणी मागत असेल तर तुम्ही त्यांची तक्रार करू शकतात। यस, ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट काय आहे, तुमचं नाव, तुमचं नेम हे करेक्टच लिहायचं आहे। पेन्सिलने लिहा तुम्ही आधी, पण लक्षात ठेवा एकदा नाव का जर तुमच्या मार्कशीट वर किंवा तुमच्या सनदेवर जर चुकून दुसरं आलं किंवा त्याच्यामध्ये फक्त थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली तर भविष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात आणि हे चेंज करायला खूप मोठा प्रॉब्लेम आणि खूप मोठी प्रोसेस आहे, है ना, लक्षात ठेवा। म्हणून तुमचं नाव हे एकदम स्पेलिंग सहित, नावाची स्पेलिंग खूप महत्वाची आहे इथं, लक्षात ठेवा। परत परत सांगतोय, है ना, यस, नावाची स्पेलिंग इथं खूप खूप महत्वाची आहे। प्रत्येक लेटर इथे खूप महत्वाचा आहे। यस, सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। नेम, त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ ही सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण भविष्यामध्ये तुमच्या जन्मतारखेचा पुरावा याला ग्राह्य धरलं जातं। आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काय आहे तर तुमची कास्ट आणि कॅटेगरी। कास्ट आणि कॅटेगरी या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तपासून बघायच्या आहेत। यस,
कास्ट आणि कॅटेगरी, या 3 गोष्टी तुम्हाला खूप महत्वपूर्ण तपासून बघायच्या आहेत. यस, नंतर आहे कॅटेगरी. यस, ओके, चल कॅटेगरी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत. आणि या 3 गोष्टी ज्यावेळेला तुम्ही एकदम चेक करून बघता, आणि महत्वाचं त्याच्यानंतर तुमचे सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत जे तुम्हाला परीक्षेला द्यायचे आहेत. नाहीतर काय होतं, आपण एखादी सेकंड लँग्वेज दुसरीच घेतो है ना, वोकेशनल मध्ये फॉर्म भरतो, चुकून वेगळाच फॉर्म भरतो आणि पेपरचं हॉल तिकीट वेगळं येतं. अशा कोणत्याही गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्या. परत परत सांगतोय, या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे तुमच्या शाळेच्या माध्यमातून. बरोबर आहे. यस, आणि सगळ्यात महत्वाचं, बोर्डाचे फॉर्म आलेले आहेत, बोर्डाची तयारी करायची आहे. तर परत एकदा सांगतोय, लक्षात ठेवा, तुमची सगळ्यांसाठीची महत्वाची असणारी स्कॉलर बॅच सध्या लाईव्ह आहे. यस, स्कॉलर बॅच सध्या लाईव्ह आहे. तर स्कॉलर बॅच मध्ये प्रवेश घ्या आणि तुमचा सगळ्यात महत्वाचा वेळ हा सन्मार्गी लागा. आणि प्रवीण सरांच्या आणि टीमच्या मार्गदर्शनाने तुम्हाला 10वी बोर्डामध्ये 95% आपोआप पडणार. फक्त त्यांच्या सोबतीने तुम्हाला मेहनत करायची आहे. बरोबर आहे. यस, चला पुढे जाऊन आपण बघूयात MVSAT बद्दल. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आत्ताच रजिस्ट्रेशन करा. MVSAT काय आहे? मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट, जी होणार आहे 27-28 सप्टेंबरला आणि 4-5 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. आमच्या ऑफलाईन सेंटरवर होणार आहे. मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायचं आहे, ज्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस तुम्ही जिंकू शकता. आयफोन, आयपॅड आणि खूप असं काही जिंकू शकता. फक्त एक ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे आणि तिचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. सगळ्या जणांनी फॉर्म फिल करा आणि कोणाकोणाला 10वी मध्ये 95% पडायचे आहेत त्यांनी कॉमेंट करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच अँड लव यू दोस्तों. ऑल द बेस्ट.